भजी. रोशन जेवण मिळेल प्लीज दे ना, खूप भूक लागली, काही जेवलो नाही तिकडे. आणि आता ना आम्हाला लागली भूक. आता झालंय काय, इकडे ना आचारी जे होते ना या निर्वाणाला ते गेलेत, ठीक आहे. आणि रोशन ये ना प्लीज, टॉर्च दे ना. तर आता रोशन आलाय, त्याने बिचाराने मॅगी अरेंज केली, बघू इकडे. त्याने बिचाराने मॅगी अरेंज केली आहे आणि आता मी जाऊन बनवते. तर बोला ताई मी मॅगी पॅकेट अरेंज करतो पण मला कुक नाही करता येत. मी म्हटलं ठीक आहे, टेन्शन नको, मी आहे, मी कुक करते. सो आता माझं एक जरा कुकिंग सेशन पण होईल इकडे. आणि मी कशी दिसते ना भूतनीसारखी. ओके, जाऊन मॅगी बनवूया. आणि रोशनला खूप खूप थँक्यू, कारण इकडे निर्वाणामध्ये ना मॅगी पॅकेट अवेलेबल नव्हतं, पण रोशनने त्याच्या घरून मॅगी मागवली. चला आता मी किचनमध्ये आले. हा किचन सेटअप आहे, मी बॅक कॅमेराने दाखवते. हे पहा, हा किचन सेटअप आहे. आता तिकडे समोर जाऊन आपण मॅगी बनवूया. रोशन मला गॅस ऑन करून देईल, मग मी बनवते मॅगी मॅगी मॅगी. आता मी जरा ट्रायपॉड स्टँड साईडला लावते, कसं लावता येईल ते बघते आणि मग त्या हिशोबाने तुम्हाला मॅगी पण बनवून दाखवते. आणि एक रेसिपी पण होईल माझी इकडे, ये एक कुकिंग व्लॉग. रोशन गॅस ऑन करून दे. गॅस आता मी मॅगी बनवायला घेतली आहे. आता हा सॉसपॅन आहे, हा गॅसवर ठेवला आहे, म्हणजे रोशनने ठेवलेला, मी जस्ट तुम्हाला दाखवलाय. आता मी पॅन करते सॉसपॅनवर. फोन पडला स्टँडवरून टपक. आता ना मॅगी होत आली आहे, म्हणजे ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं. आणि आता मॅगी बनायला एक 5 ते 7 मिनिटात आपली मॅगी रेडी होईल. तोपर्यंत स्टे ट्यून. आता मॅगी ऑलमोस्ट रेडी आहे, मी तुम्हाला दाखवते. सो जरा एकदा हलवून घेते आणि मग सर्व करते, कारण मला खूप भूक लागली आहे. आय डोंट नो ह्या लोकांना आवडेल की नाही, पण मी छानच बनवली आहे. मानसी पण आली आहे, मानसी आपला ब्लॉग पण सुरू आहे. हो झाली झाली मॅगी रेडी. चेक दिस, मॅगी इज रेडी. ऍक्च्युली फर्स्ट टाइम मी कोणत्या तरी किचनच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवलं. किचनच्या रेस्टॉरंट हे झालंय आमच्या सोबत 7 दिवस इकडे. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम कोणत्या तरी रेस्टॉरंटच्या किचन मध्ये जेवण बनवलं, म्हणजे मॅगी. पण आधी मी म्हणाले की फर्स्ट टाइम मी कोणत्या तरी किचनच्या रेस्टॉरंट मध्ये मॅगी बनवली आणि मला तितकं भारी शेफ मला फिलिंग येते की वाव, हॉट शेफ, हॉट शेफ. आणि हे प्लेट्स मी ते मुद्दा बोलले. आणि आता आपण जरा सर्व करून घेऊया. 3 प्लेट तो पण खाणार आहे रोशन. दे पटकन, दे प्लेट दे. आणि ही तू खा. कशी झाली मला सांग, खाऊन सांग. हा ओके, म्हणजे थोडंसं स्लाइटली नसते, पण आता मानसीला टेस्ट करायला देऊया आणि बघूया तिला कशी वाटते. आलीच नाही कारण तुझं कापलं. हो का, छान झाली अशी काय नाही आहे ना मीठ वगैरे. ऍक्च्युली मानसी म्हणजे जर काही वर खाली असेल तर फर्स्ट पर्सन मानसी याची सांगते की हे बरोबर नाही झालं. यू लाईक इट. सो मानसीने ओके की आता माझं कुकिंग ओके झालेलं आहे. आता ही प्लेट बाबांसाठी घेऊन जाऊया. आणि रोशन थँक्यू 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 सो मच. चल बाहेर जाऊया आता. आता फायनली हे कुक झालेलं आहे. मानसी प्लेट घेऊन पुढे चालली आहे. इथेच बसून खाऊया. इथेच बसून जरा खातो. सो जरा इथेच बसून खाऊया आपण आणि मग निघूया. गाडी पाठवली बॉम्बेवाली. ओके, सो बॉम्बेवाली गाडी भी आ गई है. बाबांचं शूट कंप्लीट झालं, ते पण आले. हाव आर यू फीलिंग फायनली स्केड्यूल रॅप अप? आनंद आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. ऑनेस्टली टेलिंग यू मॅगी खूप छान झाली आहे. मी चांगली मॅगी बनवली आहे. ये
तर खरंच मस्त झाली आहे. कारण मला मॅगीच्या बाबतीत मी खूप चुझी आहे. मला ती प्लेन आणि अशी आवडते. पण आज विनीच्या हातची खायची होती म्हणून मी म्हटलं की हा तू जशी बनवशील तशी. आणि खूप मस्त आहे, मला खूप आवडली. थँक्यू. आणि या वातावरणात खूप थंड वारा येतोय. मॅगी चुम्मेश्वरी. थँक्यू. आता आम्ही खाऊन घेतो. बॅग्स आमचे पॅक आहेत. खाऊन रूम मध्ये जाऊ, बॅग घेऊ, गाडी टाकू आणि ऑल द वे टू मुंबई. सो आता मॅगी खाऊन झालेली आहे. आम्ही मस्त पोट भरून घेतलंय स्वतःचं. आता जाऊया टुवर्ड्स द रूम. रोशन, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच. तू ॲक्च्युली खूप मनापासून काम करतोस आणि तुझ्यामुळे आम्हाला इथे खूप एन्जॉय करता आलं. त्यामुळे थँक्यू 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 सो मच. थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. चला. पण एक चूक झाली आमच्याकडून. ते आम्ही बाहेर जाताना ना दरवाजा शट करायला विसरलो. त्यामुळे बघ असे किडे आलेत. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात राहिलो असं. हे बघा, एवढे किडे आले पावसामुळे. आणि मेन म्हणजे तरी आमची रूम इतकी क्लीन आहे. पावसामुळे लाईटवर आलेत. हो ऍक्च्युली. आता चला, हे बघा, बॅग बॅग मॅनीची बॅग आणि बॅग आणि हे आमच्या युटिलिटीच्या गोष्टी. माझी बॅग वर घेतली आहे वन्स फॉर ऑल. आता शॉपिंग पॅकिंग करूया. किती फंबल्स होत आहेत. मेकअप बॉक्स आणि हा युटिलिटी पाऊच हे सगळं टाकूया बॅगमध्ये. ऍडजस्ट करूया इनफॅक्ट. तर मी फेस वॉश वर ठेवते म्हणजे हँडी बॅगेत. सो दॅट सपोज जाताना असं वाटलं की फेस वॉश करायचंय किंवा कुठे थांबलो, हात धुवायला जर काही पाहिजे तर मग फेस वॉशने धुवू शकतो. सरळ निघताना भेटूया म्हणजे बॅग बाहेर घेऊन जाते तेव्हा वन लास्ट टाइम ह्या रूमला आपण बाय बाय म्हणूया. टिल देन यू गाईज स्टे ट्यून. बॅग बाहेर ठेवते कारण गाडी थांबली आहे बाहेर आमची. तर आता माझी येलो बॅग ही मी स्पितीला घेऊन गेलेले. मी काय बोलू आता, मला ना थोडं नॉस्टॅल्जिक फील होत आहे इथून निघताना. एकदा लास्ट टाइम तुम्हाला आमची रूम दाखवते. ही आमची रूम आहे अँड आम्ही ह्या रूममध्ये खूप एन्जॉय केलं. रात्री उठताना हसत होतो, झोपताना हसत होतो. ओ गॉड, मला ना आता सगळंच आठवत आहे. चला ठीक आहे, फोन घे. मानसी, वन लास्ट टाइम. I'll miss this room. I'll miss you. I will miss you too. I'll miss our vibe. Sorry. बाय. चला आता टुवर्ड्स द गाडी. थँक्यू माय रूम, थँक्यू सो मच. काय राहिलं नाही ना आपलं? नाही राहिलं तर रोशन सांगेल आपल्याला. आणि थँक्यू एव्हरीबॉडी. तू एवढं सगळं उचललंय. हो चलो. आणि हा जो पाथवे आणि तो कोपरा आम्ही मिस करू. झोका आमचं लंच. बाबा, हाऊ आर यू फिलिंग? काय म्हणायचं त्याला, काय? हॅपी इन अ वे, कारण आता पुढच्या कामाला सुरुवात करतोय. येस बट वी विल मिस दिस प्लेस. दिस इज गोइंग टू बी अ स्पेशल ट्रिप फॉर ऑल ऑफ अस ऑन सावलीज शो. येस. आणि बाबा आपण तिघांनी जास्त Yes. लाईक केलं त्या कोपऱ्यात ना. तर चलो लेट्स मूव फॉरवर्ड टू मुंबई. निर्वाण. रोशन बाय कर. बाय. शिफ्टिंग झाली ना. होय होय. मानसी गेलेली. आय मानसीने बसल्या बसल्या गेम केला स्वतःलाच. मी हे का नाही तिकडे घेतली. आता आम्ही पुण्यापर्यंत पोहोचलोय. आम्ही काहीतरी खाण्यासाठी ऑर्किडला थांबलेलो पण ऑर्किडला डायनिंग बंद झालंय म्हणून आता आम्ही परत निघालो. वाजलेत 3:15 रात्रीचे आणि आम्हाला ना खूप भूक लागलेली कारण आम्ही लेट निघालो म्हणून हायवेला पण आम्हाला काहीच मिळालं नाही. हे ऑर्किड आहे मागे आणि आम्ही विचार केला की लेट्स ट्राय इकडे काहीतरी मिळेल. तर ते बोलले की मॅम क्लोज हो गया है, देखो क्लिनिंग चल रही आणि सगळं क्लिनिंग सुरू होतं. सो मग निघालो आम्ही परत. ही आमची गाडी.
आता आम्ही आणि बाबांनी जरा जागा बदललेली आहे. यस, चला आता फायनली आम्ही एक्सप्रेस वे ला लागलेलो आहोत. आता मुंबई दूर नाही, जस्ट 3 घंटे. आणि बाबा उतरतायत. वाजलेत 6. किती वाजलेत मानसी? 6:15. किती वाजले? 5:45. आणि बाबांना इथून उचललेलं आम्ही या पॉइंट वरून याच पॉइंटला सोडतोय. येस. ही बाबांची बॅग, छोटू बॅग आणलेली बाबांनी. आमच्या बॅगा बघा. ओ गॉड, सामानी सामान. बाबा थँक्यू सो मच. मजा आली. ये मानसी. चला आता घरी जा, शांतपणे झोपा. येस. आठवड्याभराची जी काय काम आहेत ती पूर्ण करा. येस. भेटूया. बाय. बाय. वेलकम बॅक टू मुंबई. आम्ही आलोय घरी. आता मी माझ्या घराच्या लिटरली 5 मिनिट्स वर आहे. मी लिटरली तिकडून निघाले ना ज्या मोमेंटला, तेव्हापासून मी इमॅजिन करते की मी घरी जाऊन माझ्या बेडवर झोपले. आणि फायनली मी आता फायर ब्रिगेड जवळ आहे. 5 मिनिट्स मध्ये घरी पोहोचून मी चहा करणार आहे. मी दूध पण घेतलं येता येता, दाखवते तुम्हाला. हे बघा, हाफ लिटर मिल्क. आणि आता भेटूया सरळ घरी, कारण मला बॅग पण काढायची आहे. ही बॅग आहे माझी, फॅनी बॅग आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नीट कर ना असली मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड नाईट. म्हणजे आमच्यासाठी गुड नाईट. आम्ही असं केलं म्हणजे गुड नाईट. काय नाईट येलो बॅग. आपलं रात्री आता इकडे शूट करून आम्ही परत आलो असं. आय स्वेअर. आणि ही माझी बिल्डिंग. थँक्यू दादा. चला. आणि दादा काय करा. चल तू पोचून मेसेज कर रीच. ही कधीच कधीच करत नाही. 5 आणि आता चला बाबा, शेवटी घरी आलेलो आहोत. माझे पार्सल्स आहेत आपले 4 का कितीतरी पार्सल आहेत. 3-4. तर आता हा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, स्टे हेल्दी. लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब अँड टेक केअर. बाय.